नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की मुंबई म्हाडा लॉटरी ही जाहीर झालेली आहे. तर आज आपण या लॉटरीबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत, की या लॉटरीमध्ये काय आहे एक्झॅक्टली. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आहे मुंबई म्हाडा लॉटरी 2026 करिता आणि ही लॉटरी आज 30 मार्च रोजी जाहीर झालेली आहे. त्याची सध्या वृत्तपत्रिकामध्ये जाहिरात आलेली आहे आणि दुपारी 3 वाजता हीच जाहिरात डिटेलमध्ये वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हाडा सिडको रिलेटेड बरीच माहिती मी देत असतो, अपडेट्स देत असतो आणि तर त्याच्यामुळे आता मुंबई म्हाडा लॉटरी आलेली आहे याच्याबद्दल सुद्धा भरपूर माहिती मी देणार आहे पुढे जाऊन व्हिडिओच्या माध्यमातून. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्ही कुठलेही अपडेट्स मिस नाही करणार. ठीक आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुंबई म्हाडा लॉटरी 2026 ठीक आहे, ही जाहिरात आलेली आहे. मी लोकमतमध्ये ही जाहिरात पाहिली आहे. टोटल सदनिका जे असणार आहेत ते 2640 घरांसाठी ही लॉटरी जाहीर केलेली आहे. थोडंसं आपण वेळापत्रक बघून घेऊ आधी. तर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज व अनामत रक्कम भरण्याची सुरुवात दिनांक व वेळ ही आजपासून सुरुवात होणार आहे. 30 मार्च दुपारी 3 वाजल्यापासून तुम्ही फॉर्म ॲप्लिकेशन्स करू शकता आणि याची शेवटची जी दिनांक असणार आहे फॉर्म भरण्याची ती असणार आहे 29 एप्रिल. अनामत रक्कम जे म्हणतो ती भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 30 एप्रिल. ठीक आहे, तर टोटल 1 महिन्याचा कालावधी असणार आहे तुम्हाला फॉर्म फिल करण्यासाठी आणि अनामत रक्कम भरण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रारूप यादी जी असणार आहे, पहिली प्रारूप यादी ज्याला आपण फर्स्ट ड्राफ्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स म्हणतो, ती असणार आहे 5 मेला जाहीर होणार आहे. त्याच्यानंतर प्रारूप यादी झाल्यानंतर ऑनलाईन दावे आणि हरकती दाखल करण्याची अंतिम दिनांक ही 8 मे पर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर मग फायनल लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन्स म्हणजे अंतिम यादी जी असणार आहे ती प्रसिद्ध होणार आहे 12 मे रोजी आणि लॉटरीची दिनांक असणार आहे 15 मे. ठीक आहे, तर 15 मे वाजता लॉटरी जाहीर होणार आहे. जाहीर होणार आहे म्हणजे त्याचे निकाल जाहीर होणार आहे. तर टोटल तुम्ही जर बघाल तर 1.5 महिन्याचा कालावधी, टोटल 1.5 महिना ही प्रोसेस चालणार आहे आज 30 मार्चपासून ते 15 मे पर्यंत. तर टोटल 1.5 महिन्याचा हा कालावधी पर्यंत ही पूर्ण प्रोसेस चालू राहणार आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन फॉर्म किंवा अर्ज शुल्क किती असणार आहे तर ₹500 आणि GST 18% असं प्रत्येक फॉर्मच्या मागे लोकेशनच्या मागे तुम्हाला 590 असा अर्ज भरावा, अर्ज शुल्क म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म फी भरावी लागणार आहे. आता जे 2640 घरं आहेत त्याचं त्यांनी थोडं स्प्लिट दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये अंडर कन्स्ट्रक्शन जे घरं आहेत म्हणजे बांधकाम चालू असलेल्या सदनिका जवळजवळ 1762 घरं आहेत. बाकी इतर योजनेतून म्हाडाने स्वतःच्या अंतर्गत घेतलेली घरं सुद्धा आहेत, ती आहेत 371 आणि 178 आणि मागच्या लॉटरीमधली जी राहिलेली घरं आहेत तिकडे तिकडे वेगवेगळ्या लोकेशनमधली ती आहेत 319. असं मिळून 2640 घरांसाठी ही लॉटरी असणार आहे. आता ही लॉटरी वेबसाईट कुठली आहे तर housing.mada.government.in आणि www.mada.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ही पूर्ण सगळी माहिती मिळणार आहे. पण दुपारी 3 वाजता, आज दुपारी 3 वाजता ही माहिती अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त न्यूज चॅनलमध्ये अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती पण मी तुम्हाला शेअर करतो. तर टोटल 2600 जे फ्लॅट्स आहेत, ठीक आहे, ते प्रत्येक कॅटेगरीसाठी किती आहे ते पण समजून घेऊ आपण. तर EWSसाठी खूप कमी फ्लॅट्स ठेवलेले आहेत, 145 फ्लॅट्स दिलेले आहेत EWSसाठी. LIGसाठी 858 फ्लॅट्स म्हाडाने दिलेले आहेत या लॉटरीमध्ये. त्याच्यानंतर MIGसाठी 1408 फ्लॅट्स दिलेले आहेत आणि HIGसाठी 229 फ्लॅट्स, असं मिळून 2640 फ्लॅट्स मुंबई म्हाडा लॉटरी 2026साठी म्हाडाने दिलेले आहेत. ठीक आहे, तर LIG आणि MIG कॅटेगरीसाठी जर तुम्ही बघाल तर जास्त फ्लॅट्स आहेत आणि EWS आणि HIGसाठी कमी फ्लॅट्स आहेत. त्याच्यानंतर लोकेशनसुद्धा हे न्यूज चॅनलवाल्यांनी रिलीज केलेले आहेत. तर लोकेशन्स आपण बघून घेऊ. कन्नमन नगर, विक्रोळी असे टोटल बघितलं तर 10-12 लोकेशन्स आहेत. तर मी तुम्हाला एक एक करून सांगतो. कन्नमन नगर विक्रोळीमध्ये म्हाडाची लॉटरी अवेलेबल होणार आहे. त्यानंतर पहाडी गोरेगावमध्ये आहे. सिद्धार्थनगर म्हणजे पत्राळी चौल गोरेगावमध्ये ही घरं अवेलेबल केलेली आहेत. त्याच्यानंतर जुने मागुटणे बोरिवलीमध्ये ही घरं अवेलेबल केलेली आहेत. सुभाषनगर चेंबूर, गांधीनगर बँड्रा, पंतनगर घाटकोपर, कोपरी पवई, तुंगा पवई, लोकमान्य नगर दादर,
आणि एंट्रोपिल वडाला असे 11 लोकेशन्समध्ये हे म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल 2,640 फ्लॅट्स हे अवेलेबल असणार आहेत. तर याचा सुद्धा एक फोटो काढून घ्या म्हणजे तुम्हाला एक कल्पना आहे. आता दुपारी 3 वाजता जेव्हा पूर्ण डिटेल येईल आपण एक डिटेल व्हिडिओसुद्धा बघणार आहोत. त्याच्यामध्ये मी अजून माहिती देणार आहोत की त्याची किंमत किती असणार आहे, प्रत्येक शुभ लोकेशनला किती फ्लॅट्स असणार आहेत. आपण साईट व्हिजिटसुद्धा करणार आहोत आणि पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर मित्रांनो ही सगळी माहिती होती या लॉटरीबद्दल. ही म्हाडाची वेबसाईट असणार आहे म्हाडा.गव्हर्नमेंट.इन आणि housing.म्हाडा.in ही वेबसाईट सध्या चालत नाही आहे, पण थोड्या वेळाने चालू होईल पुन्हा. ठीक आहे. अजून याच्या व्यतिरिक्त काय माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो एक सेकंड. हो, तर ही सगळी माहिती व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.